नमस्कार, संदीप जाधव या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण इंग्रजी व्याकरणातील कॅनचा उपयोग पाहणार आहोत. चला तर मग पाहूया. कॅन म्हणजे शकतो किंवा शकते. कॅनचा वापर ॲबिलिटी म्हणजे क्षमता, परमिशन म्हणजे परवानगी, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, रिक्वेस्ट म्हणजे विनंती दर्शवण्यासाठी केला जातो. ॲबिलिटी क्षमता दाखवण्यासाठी, उदाहरणार्थ आय कॅन स्विम, मी पोहू शकतो. परमिशन परवानगी देण्यासाठी, उदाहरणार्थ यू कॅन गो नाव, तू जाऊ शकतो. पॉसिबिलिटी शक्यता दाखवण्यासाठी, उदाहरणार्थ ही कॅन विन द रेस, तो शर्यत जिंकू शकतो. रिक्वेस्ट विनंती करण्यासाठी, उदाहरणार्थ कॅन यू हेल्प मी, तू मला मदत करू शकशील का. कॅनची वाक्यरचना. कर्ता अधिक कॅन अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म. सब्जेक्ट प्लस कॅन प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ आय कॅन रीड अ बुक, मी पुस्तक वाचू शकतो.